नमस्कार. आज आपण होमिओपॅथीबद्दल थोडंसं समजून घेऊयात. होमिओपॅथिक औषध ही हेल्दी ह्युमन बीइंगवरती सिद्ध केलेली आहे. त्यामुळे माणूसच असा आहे की ज्याला मन, विचार, बुद्धी असल्यामुळे जीवनामध्ये कधी काय घडले, त्याबद्दल काय वाटले, फीलिंग काय आहे, एखादी घटना घडली, त्याचा किती दिवस, कसा विचार केला, नेमकं काय मनात आलं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच जसं मन तसं शरीर. म्हणूनच संत म्हणाले, ज्याने मनाला जिंकले त्याने जगाला जिंकले. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. शरीराकडून किती पण काम करून घेतले तर शरीर थकू शकते, आजारी नाही पडत. आजारी केव्हा पडते? जेव्हा ओढून ताणून जबरदस्तीने एखादं काम करतोय, तो स्ट्रेस घेऊन, मन दुखवून वगैरे, तर त्याच वेळेस आजारपणं आतमध्ये येतात. होमिओपॅथीचे जे जनक आहे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांचे म्हणणे होते की शरीर महत्त्वाचे की आत्मा. तर त्यांनी आत्मा महत्त्वाचा आहे असं सांगितलं, ज्याला त्यांनी व्हायटल फोर्स असं नाव दिलं. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याच्यामधून असं काय गेलं जे की जिवंत माणसामध्ये पण आहे. जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यांची बॉडी सेम आहे. तर मेलेला माणूस त्याच्यातून जो फोर्स निघून गेला त्याला त्यांनी डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांनी व्हायटल फोर्स असं नाव दिलं. म्हणजे शरीराला किती पण बोला तर शरीराला फरक पडत नाही. जेव्हा आत्मा दुखावला जातो तेव्हाच आजारपणा आतमध्ये यायला लागतं. होमिओपॅथीमध्ये डायग्नोसिस जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचे लक्षणं, फिजिकल लक्षणं, मेंटल लक्षणं म्हणजे सिम्पटम्स, त्रास काय आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून शरीर, मन, आत्मा होमिओपॅथीमध्ये गृहीत धरलं जातं. म्हणूनच स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे. स्ट्रेस म्हणजे कोणाशी पटत नाही किंवा भांडण आहे असं नाही. तर आपल्यावर जी जबाबदारी आहे ती योग्य प्रकारे पार पाडणे, त्याची धडपड, त्याची धावपळ म्हणजे पण स्ट्रेस आहे आणि यामुळे आजारपणं आतमध्ये यायला लागतात. तर ही थोडक्यात होमिओपॅथीबद्दल पार्श्वभूमी. धन्यवाद.